येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. पंढरपुरातील दुहेरी हत्याकांडाचा 7 महिन्यांनंतर उलगडा. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. पंढरपूर शहरातील कुंभारी गल्लीत झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा तब्बल 7 महिन्यांनंतर उलगडा करण्यात आलाय. सोलापूर ग्रामीण पोलिसांना यात यश आलंय. सुरेखा संजय जगताप, लखन संजय जगताप या दोघांचा अज्ञात व्यक्तींनी खून केल्याचा गुन्हा पंढरपूर पोलीस ठाण्यात 17 जुलै 2025 रोजी दाखल झाला होता. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी राजस्थानपर्यंत याबाबत तपास करून एक विधी संघर्ष बालक आणि आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. जागेचा वाद आणि अनैतिक संबंध यातून हा दुहेरी खून झाल्याचं तपासात दिसून येत आहे. आरोपींनी वापरलेली हत्यारं चंद्रभागा नदीत फेकून देण्यात आली आहेत. तब्बल 7 महिन्यानंतर या गुन्ह्याचा तपास करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. काल आरोपी अटक केलेले आहे 2 आरोपींना आणि ज्युव्हेनाईल आरोपी त्याला ज्युव्हेनाईल कोर्टात प्रोड्यूस केलेले आहे. तसेच आम्हाला काल ते TV जे ते डिस्ट्रॉय केले होते ते आम्हाला ते पंढरपूरचं चंद्रभागा नदीमध्ये सापडले आहे. आज वेपन जे यूज केले होते तेही आज रिकव्हरी झालेले आहे. तसंच आम्ही हे सगळं जे वेपन यूज केले होते आणि काही टेक्निकल एव्हिडन्स हे गोळा करून आरोपी निष्पन्न करून गुन्हा डिटेक्ट झालेले आहे. सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात मनोज जरांगे यांचं जल्लोषात स्वागत. सोलापूर जिल्ह्याचा सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 1144 कोटी रुपयांचा आराखडा जिल्हा नियोजन समितीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजूर. मंगळवेढा पंढरपूर पालखी मार्गावर एसटी बस आणि पिकअप यांच्यात झालेल्या अपघातात पिकअप चालकाचा जागीच मृत्यू तर एसटीतील 6 शाळकरी विद्यार्थ्यांसह चालक किरकोळ जखमी. प्रभाग चलो अभियानातून आमदार देवेंद्र कोठे यांचा थेट बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांशी संवाद. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अपेक्षित विकास कामांची माहिती घेत समस्यांचं तात्काळ निवारण. सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा सुशोभीकरणाचं काम 4 दिवसात पूर्ण होणार. साधारणतः अजून 3 ते 4 दिवसाचं काम शिल्लक आहे. अंतिम टप्प्यातलं जे काम आहे ते लवकर मॅडम आम्ही साधारणतः 14 ते 15 तारखेपर्यंत संपवण्याच्या सूचना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. Sonal Panchal Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic CDASCO holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744 788 8222 and 6399 888222. लोकशाही बचाव कृती समितीच्या वतीनं सोलापुरात EVM बंद करावं यासाठी करण्यात आलं आंदोलन. माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस गटामध्ये गुरसाळे येथील मतदान केंद्रावर उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी लहान मुलाला मतदान केंद्रात आणल्याप्रकरणी मतदान केंद्राध्यक्ष अण्णा बुधे आणि नियुक्त पोलीस गजानन राऊत यांना निवडणूक आयोगानं केलं निलंबित. सोलापूर शहर आणि ग्रामीण जिल्हा पोलीस दलातील भरती संदर्भात आजपासून सुरू झाली मैदानी चाचणी. ग्रामीणमध्ये 95 तर शहरात 79 पदांसाठी भरती प्रक्रिया. झेडपी निवडणुकीत मोहोळ तालुक्यात भाजपला मिळालेल्या यशानंतर माजी आमदार राजन पाटील यांचा उमेश पाटलांना टोला. म्हणाले, उमेश पाटील शब्दाचे पक्के असतील आणि संन्यास घेणार असतील तर त्यांनी सौदत्तीला जावं.
माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येसंदर्भात कट याबाबत पोलीस अधीक्षकांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता ही माहिती गोपनीय आहे असं सांगत त्यांनी उत्तर देणं टाळलं. Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, Degav Mangalveda Road, Lakshmipet, Solapur. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space. राम सातपुते हत्याकट प्रकरणी धैर्यशील मोहिते पाटील यांचा पलटवार. म्हणाले, निवडणूक आली आणि पराभव झाला की ते वेगळ्या विचारात जातात आणि प्रसिद्धी झोतात ठेवण्यासाठी कोणत्याही स्तराला जातात. राम सातपुते हे कोणत्याही स्तराला जाऊन कोणतीही बातमी देऊ शकतात. राम सातपुते हत्याकट प्रकरणी प्रश्न विचारत माळशिरसचे आमदार उत्तम जानकर म्हणाले, आम्ही मैदानात लढणारी माणसं आहेत. मुरदाड माणसाला कोण मारणार? आम्ही मैदानामध्ये लढाई करणारी माणसं आहे. अशी काय चोरी छुपी आणि तो काय राजकीय विरोधक आहे. सोलापूर शहरातील आसरा चौक इथं महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून काढण्यात आली अतिक्रमणं. मुंबई महापालिकेत 44 वर्षांनंतर भाजपचा महापौर उपमहापौर आज रितू तावडे आणि संजय घाडींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंच्या उपस्थितीत निवड. अजित पवारांच्या मृत्यूचं सत्य निश्चितपणे बाहेर येईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठाम विश्वास. रोहित पवार यांना तपास यंत्रणांवर विश्वास ठेवण्याचा दिला सल्ला. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली भेट. छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयात 12वीच्या इंग्रजीच्या पेपरला चक्क सामूहिक कॉपी झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असतानाही शिक्षक स्वतः विद्यार्थ्यांना उत्तरांचे कागद पुरवतायत. 327 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जप्त करण्यात आल्या तर 19 जण निलंबित करण्यात आलेत. झेडपीचे 3 शिक्षक, 2 केंद्र संचालकांसह 17 पर्यवेक्षकांवर कारवाई. राहुल गांधी यांनी लोकसभेत अमेरिकेसोबतचा व्यापार करार, एप्स्टीन फाईल्समधील खुलासे आणि अर्थसंकल्पाबाबतही सरकारवर केली टीका. म्हणाले, केंद्र सरकारनं भारताला विकलंय. दक्षिण आफ्रिकेनं T20 विश्वचषकात दुहेरी सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानचा केला पराभव. बुधवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेच्या इतिहासातील ही पहिलीच झाली दुहेरी सुपर ओव्हर.